रामलाल बाबा गेंधाई यांच्या विचाराने पावन झालेली ही पवित्र भूमी आमची आहे, हाय का नाही? हा मोठे गे बाई याला तळपद करवत काय, मोठे गे बाई याला तळपद करवत काय, मोठे गे बाई याला तळपद करवत काय, याला तळपद करवत काय, याला तळपद करवत काय, भूत मोठे गे बाई याला तळपद करवत काय, मोठे गे बाई याला तळपद करवत काय. काय समजलं तुला? भूत जबर मोठे का बाई याला झरपत करू घेत काय? काय म्हणणं तुझं? काय समजलं? तेव्हा मी आले खरं त्या कर्नाटकाहून, तो कांतारा तुमचा चालू आहे तिकडच ठेवा. देवाचा जर अवमान झाला असेल तर मी पुन्हा माफी मागतो. पुन्हा एकदा सांगू का, आमची भूमी पवित्र आणि पावन झालेली आहे. कशाने? विचारांनी. परंतु या विचारात सुद्धा आपल्या सगळ्यामध्ये अजूनही भूत आहे. देवा भूत सांगू का? भूत सांगतो तुम्हाला. लोभ, अहंकार. देवा सांगू का? मत्सर आणि याच त्याचं भलतच दुसऱ्याचं. कळलं का? मग काय करायचं? महाराष्ट्राच्या शैलीत आणायचं भूत. गलोरीच्या हिंपिर्याई अंगात याना गलोरीच्या हिंपिर्याई गलोरीच्या सणारण्याई अंगात याना. या महाराष्ट्राच्या शैलीमध्ये चाललेलं हे भूत यायचे तुमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये. म्हणून पुढे भूत काय म्हणतं? सूप चाटूचे केले देव ऋषी, सूप चाटूचे केले देव ऋषी, त्याने धरिला या केसी. काय कळलं तुला याचं? तू समजलं काय? तेव्हा नारद मुनींनी जरी त्या काळात जो व्यस्त व्यस्त लोभ केला असेल, पण आमच्या गावाला लोभ आहे. लोभ कशाचा? लोभ आहे धार्मिक संस्कृतीचा. लोभ कशाचा? लोभ आहे शिक्षणाचा. लोभ कशाचा? लोभ आहे आई वडिलांनी केलेल्या कबाड कष्टाचं चीज करण्याचा. आणि यापुढेही जाऊन सांगतो, आमच्या तरुण पिढींना लोभ आहे आमच्या गावाचं नाव मोठं करण्याचा. काय म्हणता देवा? वा वा वा, भक्त चांगलाच आहे गलोरीचा. लय पक्का. म्हणजे या बघा, आपल्या एवढं आपल्या गलोरी गावामध्ये सगळे लोक येतात. पद प्रतिष्ठा नाव गाव इथे जे आपल्या रामलाल बाबांना उभं केलं, कोणालाच कोणामध्ये काही मत मत्सर नाही. त्यांचं म्हणणं आहे लोभ अहंकार घेऊन कोणीच येत नाही. आणि आपल्या हे जे भारुडाचा कार्यक्रम चाललेला आहे, आपल्या दिंडीचा सुख सोहळा चाललेला आहे, एकदम उत्साहानं चाललेला आहे. पुढं पुढं काय म्हणतं भूत माहिती आहे का? लिंबू नारळ कोंबडा उतारा, लिंबू नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरिला तारा. आता येडी बरी म्हणते कोंबडा करा. कोंबडा रविवार आहे, रविवार संडे मंडे रोज खाऊ अंडे. तुला काय समजलं बाळा याच्यातून? तेव्हा पुन्हा तिथंच जाऊ नका. आम्ही खूप पुढे आलो 19व्या दशकापासून. आमच्या मनात भूत नाहीये. मी तर खरं सांगतो, जर असेल कोणाच्या मनात भूत तर आपल्या मनात आहे, पुन्हा दुसऱ्याचे नव्हे. आपल्या मनात आपण भूताचं घर निर्माण करून ठेवलं आहे, भूताचं रोप वाढवत आहे. त्या रोपाला मी तर सांगतो आजपासून माझ्या मनातून काढून टाकतो. आणि मग उरेल काय? तर उरेल फक्त चांगले कर्म, चांगले फळ. पुढे काय म्हणतं बघा? भूत लागले नारदाला, 60 पोरं झाली त्याला. तुम्हाला ना आतापर्यंत आम्ही 10-12च्या वर ऐकलं नाही. 60 पोरं काय बा? सांग बरं. 60 पोरं? आज एकासाठी जग परेशान आहे. काय म्हणता मंडळी? ही खरी स्थिती आहे. पण तेव्हा हे 60 पोरं तुम्ही सांगताय, हे नक्कीच अवगुण आहे. हे आमच्या गावात सापडणार नाही. अतिउत्तम अतिउत्तम. नंतर एक ध्रुव बाळ होता. भूत लागले ध्रुव बाळाला, भूत लागले ध्रुव बाळाला, उभा अरण्यात ठेला. कोण होता बाळा ध्रुव बाळ? तेव्हा आम्हाला सगळ्यांना माहितीये ध्रुव बाळ कोण होता. भगवान विष्णूचा परम भक्त होता. याच्याबद्दल आणखी काय माहिती तुला? मला तर एवढंच माहितीये, ध्रुव बाळ होता, भगवान विष्णूचा भक्त होता. इथंच आपण आपल्याला सगळं माहित नसतं म्हणून आपण अधुरच घेऊन बोलतो. कळतं पण वळत नाही, आणि वळाला तर पळत नाही. हे मोठा लफडा आहे. ठीक आहे. ध्रुव बाळ